चला तर आता आज आपण बनवतोय मसाले भात आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मसाले भात छान आपण असं शिजवून घेतलेला आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण या ठिकाणी बघूयात। तर चला आपण बघूयात साहित्य। या ठिकाणी आता आपण बघूया खडे मसाले घेतलेत या ठिकाणी आणि कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, पुदिना घेतला या ठिकाणी। एक वाटीत वाटाणे घेतलेत, बटाटा, सोयाबीन घेतलेत या ठिकाणी, भिजवलेले सोयाबीन आहेत। आंबेमोहर तांदूळ घेतला या ठिकाणी। या ठिकाणी भाज्या घेतल्यात आपण, गाजर, फरसबी, कढीपत्ता, शेंगदाणे, कांदा, शिमला मिरची। या ठिकाणी आपण 2 चमचे तूप घेतोय। तूप छान गरम होऊन देऊयात। आता आपण त्यात फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे हे छान तडतडून देऊ आपण। आणि त्यात आपण टाकूयात कढीपत्ता, खडे मसाले घेतलेत या ठिकाणी। या ठिकाणी आता आपण हे परतून घेऊया आणि यात आपण आता टाकूया कांदा, हे परतून घेऊ कांदा। आणि त्यात आता मिक्सरचं भांडं, त्यात आपण टाकतोय मिरची, लसूण, आलं, पुदिना आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेऊ आपण मिक्सरला। आणि इकडे कुकरमध्ये तुम्ही बघू शकता कांदा छान परतलाय आपण या ठिकाणी, कांद्याला छान कलर आलाय। आणि या ठिकाणी आता आपण टाकूयात अर्धा चमचा हळद, हे छान परतून घेऊ आपण। आता यात आपण टाकूयात पेस्ट केलेली आपण मिक्सरला, ते यात आपण टाकूयात, ते पण छान आपण असं परतून घेऊ। आता आपण यात टाकूयात भाज्या, तर आपण गाजर टाकूयात, शिमला मिरची, फरसबी, वाटाणे, बटाटे टाकूयात आपण। या ठिकाणी मी बटाट्याचे काप मोठे मोठे ठेवलेत, ते छान लागतात मसाले भातामध्ये। या ठिकाणी आपण सोयाबीन घेऊयात, तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। तो सोयाबीन आमच्याकडे आवडतं सगळ्यांना भातामध्ये, तर या ठिकाणी आपण सोयाबीन टाकून घेऊयात। आणि यात आपण शेंगदाणे टाकूयात आणि हे छान परतून घेऊ आता आपण। आता यात आपण टाकूयात तांदूळ, या ठिकाणी आपण हे पण छान परतून घेऊ। तांदूळ आणि भाज्या ह्या मिक्स करून छान परतून घेऊयात या ठिकाणी आपण। आणि त्यात आपण आता टाकूयात एक मोठा चमचा किचन किंग मसाला आणि एक मोठा चमचा घरचा मसाला, हा घरी बनवलेला मसाला आहे। आणि आता आपण यात टाकूयात मीठ, हे पण छान मिक्स करून घेऊ आपण या ठिकाणी।
आणि आता आपण टाकूयात पाणी. पाणी या ठिकाणी गरम करून टाकूयात, कारण भाताला छान चव येते गरम पाणी टाकल्यावर. आणि कुकरचं भांडं आपण खोलूयात. आता 2 शिट्ट्या घेतल्यात कुकरच्या या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता भात किती छान तयार झाला आहे. आणि आता आपण या ठिकाणी वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात. आता कोथिंबीर घालूयात आपण याच्यावरनं थोडी. तुम्ही बघू शकता आता छान मस्त असं दिसतंय कोथिंबीर टाकल्यावरती. मसाले भात तयार झाला आहे खाण्यासाठी. छान होतो आंबे मोहरचा मसाले भात. तुम्ही नक्की ट्राय करा. तर या ठिकाणी आपण एका ताटात भात काढून घेऊ आणि लोणचं पापड यासोबत आपण मसाले भात छान एन्जॉय करूयात. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.